भाकड गायींपासून शेतकऱ्यांना चांगला रोजगार मिळू शकतो। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी देखील भाकड गाय वरदान आहे। केवळ घनजीवामृताच्या माध्यमातून महिन्याला हजारो रुपयांचा रोजगार एक भाकड गाय मिळवून देऊ शकते। त्यामुळे भाकड गायी शेतकऱ्यांना बोज ठरणार असल्याची ओरड चुकीची आहे, असं मत शून्य खर्चाची शेती करणाऱ्या सुहास देशमुख या शेतकऱ्याने व्यक्त केलंय। महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला, पण हा कायदा लागू केल्यानंतर विधान भवनामध्ये आणि न्यायालयामध्ये सारखे वारंवार कुतर्क दिले जात आहेत की भाकडगाई तुम्ही जर हत्याबंदी केलेली आहे तर ही भाकडगाई शेतकऱ्यांच्या अंगावर पडेल। पण आमचा तर्क असा आहे की कुत्र्याला जर कत्तल होत नाही, वाघाची कत्तल होत नाही, ते कशा अंगावर पडत नाहीत। पण ह्या भाकडगाई आता आपल्या मराठवाड्यात दुष्काळ पडलेला आहे। त्याच्यानंतर ह्या मराठवाड्यातून विदर्भातून नागपूर रोड मार्गे, लातूर रोड मार्गे आणि सोलापूर रोड मार्गे पश्चिम महाराष्ट्राच्या गायी हैदराबादच्या मोठ्या मोठ्या कत्तलखान्यात जात आहेत। पण आता हा 2 महिन्याचा कालावधी आपल्याला हातात आहे। हे आम्ही घनजीवामृत बनवलेलं आहे। ह्या घनजीवामृताला पाणी लागत नाही आणि भाकडगाईच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं आहे। ह्याच्यामध्ये लाडू बनवलेले आहेत आणि आम्ही आता इथल्या आळंदीच्या वर्कशॉपमध्ये ठेवलं तर आम्हाला ह्या एकच आम्ही पुडा आणलेला आणि ठेवला बुकिंगसाठी पुडा आणलेला आणि ठेवला। तर पुणे आणि मुंबई या मधल्या माणसांचे ज्यांचे टेरेस गार्डनिंग आहे त्या माणसांनी हा लाडू आम्हाला म्हटले किती रुपयाला द्याल। ह्या घनजीवामृताचा असं आहे की ह्याच्यात वजन नसतंय आणि हे ट्रान्सपोर्टेशनला खर्च कमी होतोय। तुम्ही बघाल हे खूप हलके आहेत। ह्याच्यामध्ये घटक पदार्थ आहेत शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ, गुळ नसेल तर केळी, पपई आणि जीवाणू माती। पाणी अजिबात नाही, म्हणजे दुष्काळी भागात हे आपण घनजीवामृत बनवू शकतो। ह्यासाठी लागते फक्त भाकडगाई आणि ती भाकडगाई खाते किती? जर आपल्याकडे डोंगर नसेल, पालापाचोळा नसेल तर तिला आपण समजा 2 पेंड्या दिल्या। आमच्याकडे चालले आता सगळ्यात चांगली वैरण चालली 2,500 रुपये कडवा चाललाय। म्हणजे एका गाईला 2 पेंड्या टाकल्या तर दिवसाचा खर्च एका गाईचा आहे 5 रुपये आणि एका गाईपासून आपल्याला 5 ते 7 किलो शेण मिळते आणि त्याच्यापासून आपण दिवसाला जवळजवळ 200 ते 300 लाडू बनवतोय। एक लाडू आम्हाला 5 रुपयाला घ्यायला तयार झालेत। एक लाडू कुंडीत एका महिन्यातून एकदाच ठेवायचा आहे आणि ह्या घनजीवामृताच्या माध्यमातून पूर्ण ह्या 2 महिन्यात दुष्काळी पट्ट्यातल्या असलेल्या माणसांना रोजगारही मिळतोय आणि ह्यापासून विषमुक्त अन्न शहरातल्या माणसांना मिळतोय।